नियमात होणार महासभा, दिसणार नाही सवता सुभा। ठाणे महापालिकेच्या मागील 3 महासभांमध्ये झालेला गोंधळ येत्या महासभेत होणार नाही, अशी शक्यता दिसत आहे। यापुढे होणाऱ्या महासभा नियमानुसार होतील या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी हालचाली सुरू केल्या असल्याचे कळते। उद्या दिनांक जून 18 रोजी ठाणे महानगरपालिकेची महासभा आयोजित करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आज सर्व पक्षीय गटनेत्यांची सभा संपन्न झाली। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्यात आली। सदर प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळुळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपचे संजय वाघुले, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। उद्या महासभा होऊ घातलेली आहे, त्या संदर्भात आज गट मीटिंग झालेली आहे। अगोदर वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी गट मीटिंग झाली, त्यानंतर आज संपूर्ण गटनेत्यांची एकत्र तुमची बैठक झाली आहे। कशा प्रकारच्या उद्याच्या महासभेचा संपूर्ण चित्र असणार? उद्या मला वाटतं महासभा आपली असणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्व पक्षीय गटनेत्यांची आढावा बैठक आज आपण घेतलेली आहे। ज्यामध्ये ठरलेलं आहे की सर्वप्रथम प्रश्न उत्तर, नंतर लक्षवेधी आणि नंतर विषय पत्रिका। आणि यामध्ये आज या आढावा बैठकीमध्ये सर्व पक्षीय गटनेत्यांच्या मंजुरीने आज जे विषय उद्या होणार आहेत ते आम्ही सर्वांनी मिळून इथे चर्चा आज केलेली आहे आणि उद्याची महासभा सुरळीतपणे पार पडावी हीच आशा असेल। बरोबर, धन्यवाद। महापौर शर्मिलाताई पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची मीटिंग जून महिन्याच्या महासभेच्या अनुषंगाने गट मीटिंग झालेली आहे। या गट मीटिंगमध्ये सभा ही सभाशास्त्रानुसार चालेल। पहिलं प्रश्न उत्तर हे लक्षवेधी, नंतर विषय पत्रिका असे ठरलेलं आहे आणि त्या बाबतीत जे धोरण ठरलेलं आहे ते उद्या महापौर मॅडम सभा चालू व्हायच्या आधी सगळ्या सभागृहाला अवगत करतील। एकंदरीत असं चित्र आहे। वारंवार पाहिलं गेलं तर या अगोदर देखील आपण स्वतः उपमहापौर असताना, भारतीय जनता पार्टीचे विषय असताना आपण स्वतः डायसवर जाऊन वारंवार हे आम्हाला कुठल्या प्रकारे विश्वासात न घेता हे सगळं चाललंय असं आपण आरोप करतो। नेमकं आता सगळा मनोविलाप झालाय का? नक्कीच आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतोय, पण काही सभागृहात सभाशास्त्र सुद्धा जेव्हा कुठे थोडेसे चुका झाल्यात, दोन्हीकडून चुका झाल्या, तेव्हा ते नक्की ती चूक ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आपण विषय जे मंजूर जो विषय होता तो भविष्यात होणार नाही तसं, आणि कुठल्याही सभासदांनी पण गोंधळ घालू नये। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील तसे इतर पक्षाचे असतील आणि सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य राखून पुढे विषय पत्रिका चालू करायचं ठरलेलं आहे। आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे महासभेच्या अगोदर सर्व पक्षीय गटनेत्यांची महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक नेहमीप्रमाणे होते, तशी या ठिकाणी बैठक झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये महासभा चालवण्यासंदर्भात महापालिकेच्या नियमाप्रमाणे प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल आणि त्यानंतर जो अजेंडा असेल तो एकत्र करण्यासंबंधीची चर्चा झालेली आहे। आणि त्यामध्ये सर्वानुमते त्या ठिकाणी प्रश्नोत्तर घेण्यासंबंधी सुद्धा चर्चा झाली, लक्षवेधी घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि त्याचबरोबर पुढचे जे अजेंडा असेल त्या विषयाचे कोणते मंजूर कोणते नामंजूर करण्यासंबंधी सुद्धा सर्वानुमते चर्चा करून एकमत झालेलं आहे। सभागृहामध्ये उद्या होणाऱ्या सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भात माननीय महापौर महोदया सभा चालू व्हायच्या अगोदर सभा कशा प्रकारे काही चर्चा झाली याची घोषणा करतील, परंतु निश्चित प्रकारे प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची भूमिका ही आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। चर्चा फक्त काही मर्यादित असावी, त्यांच्या गटनेत्यांनी त्यांना मर्यादा ठेवावी। पक्षनिहाय काही चर्चा कोणी करायची या संबंधीचा निर्णय त्या पक्षाचे गटनेते घेतील, या संदर्भात चर्चा झालेली आहे। आणि हा क्रम जो आहे तो कसा असेल ते उद्या माननीय महापौर महोदया सभागृहामध्ये त्या पद्धतीने जाहीर करतील। आशा करूया की ही उद्याची महासभा जी आहे आजच्या चर्चेप्रमाणे सर्वांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वजण तसाच त्या सभागृहामध्ये आचरण करतील आणि एक निश्चित प्रकारे ठाणे शहर
एक वेगळ्या प्रकारचे शहर आहे. या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये साधक बाधक ठाणे शहराच्या विकासासंबंधी चर्चा होऊन ही सभा संपन्न व्हावी अशी एकत्रितपणे एकमताने चर्चा झालेली आहे. उद्या आपण निश्चित प्रकारे हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. साहेब, सभागृहाचे सभागृह नेते म्हणून आपण आपली ही भूमिका मांडत आहात. या ठिकाणी सर्वच पक्षाचे गटनेते उपस्थित आहेत, परंतु ज्या मुख्य दोन पक्षांमध्ये सभागृहामध्ये वाद दिसतो, शिवसेना असतील, भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचे गटनेते या ठिकाणी दिसत नाही. भारतीय जनता पार्टीचे गटनेत्यांच्या तब्येतीच्या आरोग्याच्या कारणामुळे या ठिकाणी हजर नाहीत. त्यांच्या जागेवर सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले साहेब आहेत आणि उपमहापौर आहेत आणि त्या यानंतर उपमहापौर सुद्धा आपल्याला संबोधित करतील तुम्ही आणि या दोघांच्या मध्ये मी आहे आणि बीजेपी मध्ये असतो तो सिक्युअर असतो. हो, काल भेटून आलो. इससे पहले की जो महासभा है मई महीने की, वो भी हमारी एक मत से होने वाली थी. एक मिसअंडरस्टैंडिंग थी कि सभा प्रश्न पहले लिया जाए, कि लक्ष्यवेदी पहले लिया जाए, कि एजेंडा पहले लिया जाए. तो वो मिसकम्युनिकेशन गैप था, मिसअंडरस्टैंडिंग थी, जो इस बार गट मीटिंग में सब निर्णय तय कर लिया गया है. मुझे उम्मीद है और विश्वास भी है कि कल की महासभा नियम के अनुसार की जाएगी और सभी सदस्यों को उनके प्रश्न के लिए बोलने की अनुमति दी जाएगी.